धन्यवाद पेटूया, काळजी करू नको. सासको अंदर लो सासको बाहेर लो. बुवान सांगितलं जांभळे जांभळे आणि सासूच बनवलो, होळीत घेऊन आलो बाहेर आणि होळीत भूतून घेऊन सोडला है की नाही. सासको अंदर लो सासको बाहेर लो. बुवा काय आहे माहिती आहे, सासूवर जाम प्रेम करायचं जाऊया सगळा भेटता. ते त्या दिवशी ह्याच्या घराकडे गेलंय, जाताना अर्ध्या वाटेत बघते तेव्हा ही गर्दी जमलेली. म्हटलं बरं बघूया काय नेमका घडला म्हणून बघते तेव्हा आतमध्ये येतो बायकोची नागडो आणि अख्खी गर्दी अशी जमलेली. पुजारी तो झील नागडो नागडो करून बोंबट चालू झाले म्हणून गपचूप पाठच्या पायाने मागं गेलाय. म्हणता हो पुजारी काय करताच काय. ह्यो बघतोय तेव्हा भुतूर आंघोळ करीत राहिलो होतो, हिनं साबण कपडा लावला होतो. साबण लावलेलं. म्हटलं पुजारी अहो एवढे मोठे बुवा तुम्ही आणि तुमचं झील नाक्यावर नागडं फिरतात, गर्दी जमली. हेनं काय केलं, साबण लावलं तसोच दहावेल वडला घचक्यात पोचवल्या आणि गेलो आणि त्या गर्दीत ना वाट काढीत भुतूर घुसलो आणि भडाकलो ना त्या पोरार. अरे मी पुजारी बुवा माझं झील आणि तू नागडं वाऱ्यावर फिरतो, असं नागडं फिरायचं नाही ह्या की ठावे. जी गर्दी जमली होती ना खाईच्या भांग्याने खळी पडाली होता, त्या मनाला चांगला होता. ह्या नको शी नाडन की धरती नाडन की देवगड तो बांगडो. अरे दे ना फ्राय करून खाईन दे का देवगड तो बांगडो. बुवा काय आहे सुंदर. बाकी बुवा जास्त काय मला बोललो नाही, त्याला माहिती आहे काय. बाकी आयुष्यात लक्षात ठेवा, शाळेमध्ये आपल्याला ना श्यामची आई शिकवली आहे, बरोबर की नाही. श्यामचा बाप आपल्याला शिकवला नाही, बरोबर की नाही साहेब. ह्याचा काय झाला माहिती आहे, तुम्ही काय मनावर घेऊ नको, मनावर घेऊ नका. ह्याची भाजावर फक्त अर्धी झालेली आहे वरना, ह्याची खालना बाकी आहे, बरोबर की नाही. हा गावले बघितलंस ना, तुला काढूच दिला नाही काय, त्यांनी पेटी भरून टाकला नाही पैशाची, है की नाही. एक जोरदार टाळ्या समस्त मराठ्यांसाठी झाल्या पाहिजे. कारण कोण मुंबई कोण गाव हा विषय नंतरचा जायला, प्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये आहोत. म्हटल्याच्या नंतर राजांची आम्हाला शिकवण आहे, ज्याच्या ठिकाणी जाशील त्याच्या सारखाच होऊन राहा, ही आपल्या राजांची शिकवण आहे. म्हणून समस्त आपण प्रथम मराठी बांधव आहोत, कोकणवासीय बांधव आहोत, म्हणून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, है की नाही. कारण पत्ते जरी पावळे असले तरी पिसणारा एकच असतो, एके जरी चार असले तर जिंकणारा एकच असतो. अरे हवा कोणाच्या असू दे, हवा फक्त आणि फक्त मराठ्यांचाच असतो, फक्त आणि फक्त मराठ्यांचा असतो, फक्त आणि फक्त मराठ्यांचा असतो, की नाही. कारण प्रथम मराठी बांधव आहोत आपण बुवा. त्याच्यामुळे पैसा काय नाही, संपत्ती किती कमवा, पण संतती नालायक असेल ना, कमवलेली संपत्ती जायला वेळ लागणार नाही, बरोबर की नाही. पण संतती लायक असेल तर संपत्ती घरात यायला पण वेळ लागणार नाही, बरोबर की नाही. म्हणून संस्कार पोरांवर चांगले केले पाहिजेत. आमच्या पप्पांनी गणपती आणला आणि पप्पान मम्मी सांगला तवा तो आणला, ह्यो विचार सांगता नाही. पप्पाने गणपती आणला, पप्पान मम्मी सांगला तेव्हा तो गणपती आणणारो पण निर्माण झालो. हा गणपतीचा विषय आला तर एकच सांगतो, मराठी बांधव या ठिकाणी आम्ही 25-25 फुटाचे गणपती आणतो, म्हणतो की बरोबर की नाही. आपण 10 दिवस त्याची सेवा करतो, ज्याच्या चरणावर आपण 10 दिवस मस्तक ठेवतो ना, जाताना त्याच्यात डोक्यावर आपण पाय ठेवून केबलच्या वायरी कापतोय, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, है की नाही. हे थांबलं पाहिजे, नाहीतर काय उपयोगाचा नाही. आपण लक्षात घ्या, आणा ना गणपती, कमी आणा, छोटा करा, कारण आपला सण आहे तो साजरा केलाच पाहिजे, बरोबर की नाही. नाहीतर आपला काय उपयोग नाही. बुवानं काय सांगितलं नाही, बाकी जास्त काय मला बुवा बोललो नाही, पण हल्लीची परिस्थिती बिकट चालली आहे, याक मस्त सांगितलं नाही. त्यानंतर माणूस पडत नव्हतो म्हणालो, शेवटी चाकवान, पण चाकूच्या टाइमात बाळ झालो, तो खैचो झालो ह्यो तुमका माहिती नाही. एका शोधलानी पहिलो खय हा तो बघतला नाही आणि शोधलानी आणि मागच्या बाजूस एका घेऊन गेलोय आणि नेमका काय झाला माहिती आहे, चाकू माराच्या टाइमात ना तो बार जो पेटलो ना, ह्यो पावटो खाऊन थई गेलो आणि त्या पावट्याचं झाडकन धरून बार मारलं उडवल्या. काय पुजारी भारी, आता तसं रागावणार नाही. काय आयुष्यात चांगली गोष्ट केली पाहिजे, नाहीतर काय नाही होणार, जाताना सगळं असाच जाणार आहे.
पुढे जाऊया. जेवढ्याच तेवढा बुवा जे काय बोलले तेवढंच फक्त घेण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे जातो. फक्त जीवास एकच वाईट वाटला. खरोखर मराठी हिरो हिरोईन एवढे पडलेले आहेत, त्यांची नावं भंगली स्वतः एखादा दिलं नसताना तर समाधान वाटलं असता. ते सलमान खान नको ती घाण हैसर पुन्हा आणायची ना, सांगून ठेवलं माझ्यासारखं वाईट कोण नाही. बघा थरथराट पिक्चर म्हणजे टकलू हैवानाचं काम एकाच भेटला होता. हो, पण काय झालं माहिती आहे, तो फेल झालो. कारण काय झाला, वरणा डॉलर आणि बाजू झालर. त्याच्यामुळे खरोखर साहेब तुम्ही पास झाला असता आई शोक ह्यो फेल झालो. अहो ह्यो टकल्याच्या शर्यतीत भाग घेतला, टकल्याच्या स्पर्धेत भाग घेतला आणि तुमका सांगतोय सगळे तुळतुळीत एकदम तुळतुळीत बघल्यावर ह्याची हवा तम झाली. नंबर कसो येणार, लाईनीत तपासत आल्याच्या नंतर ह्यातो नंबर आलो तर ह्यो टेन्शनमध्ये घाम फुटलो. म्हणालो आता खरोखर या साहेबांसारखे सगळे चिंतून थोडी लाईनी राजमानला कसा मजा म्हणून हा काय. हा पहिला नंबर ह्यांचोच होतो, पण हे फसले म्हणजे काय, नेमका ह्याचा टाइम आला आणि लाईट गेली. लाईटीचो फायदा घेतला, ह्यानं टाकला खाली केला आणि ढुंगानं वर केला. ढुंगांवर केल्याबरोबर तो थांबणारो म्हणालो लाईट काही येणार नाही म्हटल्याच्या नंतर चापडत गेलो आणि पहिलाच हात मारल्यावर हातवर खटकन उडालो. म्हणून चिवड्यात लाडू दिसता असो सरकत हात जो मध्ये घवी फाटकन घुसल्याबरोबर अरे नवल पाहिले, एका टकलेला 2 टकली कुठून आली. एका टकल्यात 2 टकली म्हटल्याच्या नंतर काय हो रिझल्टच त्यानं देऊन टाकला नंबर 1. काय श्रीवल्ली भारी आहे नागपूर आयशो. टाकल्यावरती हुंदीर खाडकोड करते, बाकी तसं हुशार आहे. अक्षय मंगलाष्टक घेऊया काळजी करू नका. 51 रुपयाचं पारितोषिक आले, 51 रुपयात लग्न लावूया. अरे नवऱ्याची दाढी तरी बघणी वाढव, त्याच्या गुरुचे पैसे तरी नाही काय बुवा काय लक्षात घ्या. आपण सर्वप्रथमतः एकत्र बांधव आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे की नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी महिला वर्ग आहे. मुखातून कसं जास्त काय वाईट झालं मनोरंजनासाठी बोलणार, पण तुम्ही पण काही कमी नाही आहे. तुम्हाला पहिलाचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. तुम्हाला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालायला भेटतं या ज्या युगामध्ये, बरोबर की नाही. खरोखर महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पूर्वीचा काळ बुवाने सांगितलंय, पूर्वीचा काळ काय बॉम्बस्फोटात ना म्हणजे फाटलेले सगळे घालून सत्य परिस्थिती आहे ना. आज महिला वर्ग बघा ना खांद्याला खांदा लागून चालताय की नाही. पहिला काळ वेगळा होता, फाटकी पॅन्ट सुद्धा शिवून चालत होते, आज घडशी पॅन्ट फाटून चालताय. काळ बदलला साहेब, बरोबर की नाही. काळ बदललेला आहे. आता बघा ना महिलांसाठी परमेश्वराने सगळं दिलंय. पॉइंट्स लगाव खूबसूरती पाव महिलांना, हमाम लगाव सुंदरता पाव महिलांसाठी. आमच्यासाठी काय इजगाट लगाव उजळी भगाव, बिटेक्स लगाव भगाव. आम्ही मेलो कर्मान. ही जीन्स पॅन्ट आणि तेव्हापासून सगळं आलेला काय, बरोबर की नाही चढली तरी चढवणार. हा बरोबर की नाही. परिस्थिती बिकट आले, आम्ही सुशिक्षित कपडे घातला भारी म्हणजे सुशिक्षित, शिरा पडली सुशिक्षित. काय नाही लक्षात घ्या. सुशिक्षित कोणाला म्हणायचं, ज्यानं आईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला दिले नाहीत, ज्यानं आईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला दिले नाहीत, ज्यानं बापाची मान समाजामध्ये खाली व्हायला दिली नाही आणि ज्यानं हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावला नाही त्याला सुशिक्षित म्हटलं पाहिजे. आणि त्या जगामध्ये मंडळी कोण सुशिक्षित नाही की नाही. नाहीतर मुलगा इंजिनियर आहे, मुलगा डॉक्टर आहे आणि आई अनाथ आश्रमात आहे शिरा पडली असल्या शिक्षणावर, बरोबर की नाही. म्हणून सांगतो आयुष्यात काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांची सेवा करा, बाकी आपणास काय न्यायचं नाही आहे की नाही. काय न्यायचं नाही आहे लक्षात घ्या. आई हे शेवटी घराचं वास्तव्य आहे आणि बाप हे मांगल्य हे विसरू नका. कारण आई बाजारात जाताना कडेवर घेते मुलाला, कारण मी पाहीन तिथपर्यंत माझ्या मुलानं पाहिलं पाहिजे. पण बाप हमेशा खांद्यावर घेतो, कारण मी पाहतोय त्याच्या पलीकडचं ही माझ्या मुलानं पाहिली पाहिजे. हा बाप आहे लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज घडले
आऊसाहेबांमुळे घडले, छाती ठोकपणे सांगतो. पण त्याच राजासाठी मुघलांकडे बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजा आपल्याला आठवत नाही. हे कुठंतरी चुकल्यासारखं वाटतं. कृष्ण गोकुळात वाढलाय, त्रिवार सत्य आहे. पण रात्री 12 वाजता यमुना नदी पार करणारा पाठीमध्ये घेऊन तो वसुदेव बाप आपल्याला आठवत नाही की नाही. राम वनवासाला गेलाय, पण घरात बाप पुत्र शोकाने मेला हे विसरता कामा नये. ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा ताप हरला, ज्यानं आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली. बाकी आयुष्यात काही नाही मिळायचं आहे. आज आपण संस्कृत झालोय, मुंबईत आलोय. येताना आता त्या ठिकाणी जवळ तुम्हाला सांगतो, मला वाटतं लाखो रुपये खर्च करून लग्न चालला होता आणि मैदानच पुरा घेतलेला आहे. आम्ही सुशिक्षित झालोय है की नाही. गावच्या ठिकाणी आम्ही बसतो जेवायला, वाढपी वाढत जातात आणि जेवणारे एका जागेवर बसून जेवतात. ही समाधानाची गोष्ट आहे, संस्कृती आपली. पण आज मुंबईच्या ठिकाणी आम्ही भुपे पद्धत काढली आहे. वाढपी एका जागेवर असतात आणि घेणारे मागणं भीक माग्यासारखे दाढी घेऊन जाते. हे वाढ 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 डाळ वाढ डाळ वाढ डाळ वाढ 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 भात वाढ वाढ वाढ. शिरा पडली असल्या सुशिक्षितपणावर बुवा, बरोबर की नाही. हे थांबला पाहिजे. तुझ्या नाडांच्या धर्तीवर जरा बघ, ते जरा 2-4 बांबू ठोक. पण भारी माणूस हा, तसं रागावणार नाही. किती काय बोललंय ना तरी त्याला राग येणार नाही. तर निर्लज्ज माणसाला राग कसं येतात कर्म. सन्माननीय बुवा संदेश कसबले यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिकालय मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे पक्वाज विशारद सन्माननीय सुशील घाटकर यांचे शिष्य गौरेश भिवा गावडे यांच्याकडून हे बंद पाकिट राहिलं आहे, मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी कैलासवासी रमेश जनार्दन खानविलकर, गाव जैतापूर, तालुका राजापूर, निलेश रमेश खानविलकर, त्याचप्रमाणे योगेश रमेश खानविलकर, गाडी नंबर 265 यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिकालय मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे समर्थ दिनेश नाईक धुळे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिकालय मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय वेळेचं बंधन आहे, थोडं थोडं सांगत पुढं जाणार, काळजी करायचं काम नाही. पैसा पेटीतनं खाली पडतो, उचलून ठेवा. नाही काय आहे, शेवटी ही एक लक्ष्मी आहे बुवा, आणि ती घरची लक्ष्मी. सगळं ठीक असेल. पेपर घ्यावा काही पेपर आता फाडून, पेपरच फाडायची येण आली. पण खरोखर बुवा सुंदर सांगितला नाही. सन्माननीय किशोर ढवळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिकालय मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी गजर घेतला, त्या गजराचा फक्त मुखडा देतो आणि पुढे जातो. बुवानी जांभळे बुवांची काडू वरात हा गजर घेतलेला आहे. फक्त बुवा बरेच जण या ठिकाणी शक्तितुऱ्यावाले कलावंत उपस्थित आहेत आणि शक्तितुरा आणि दशावतार म्हटला की आपली कोकणची शान आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे समस्त या कलावंतांसाठी, आहे की नाही. म्हणून या ठिकाणी सन्माननीय मंथन लाड यांच्याकडून आणि रुद्राज लाड यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिकालय मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय महेश लांजवळ शाखा प्रमुख यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिकालय मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी माझ्यावरती एक सुंदर गीत गायलेलं आहे, गजर गायलेलं आहे. काय की बुवांची काढू वरात. बुवांना थोडक्यात तोड देतो, वरात कोणाची काढायची असता ही बुवा जरा फक्त ऐकून घे. हरिनामाच्या या गजरात हरिनामाच्या या गजरात हो बोंधू बडव्यांची काढू वरात. हो बोंधू बडव्यांची काढू वरात. हो बोंधू बडव्यांची काढू वरात. हरिनामाच्या या गजरात हरिनामाच्या या गजरात हो बोंधू बडव्यांची काढू वरात. हो बोंधू बडव्यांची काढू वरात. हो बोंधू बडव्यांची काढू वरात. बुवा वरात ही भजनात बुवाची काढायची नसता, लक्षात घे. ते बोंधू आणि बडवे ज्यांनी तुकाराम महाराजांना त्रास दिला त्यांची आपण वरात काढली पाहिजे की नाही. पण समस्त आमच्या शक्तितुऱ्यावाल्यांसाठी एक गाणं घेतो आणि पुढे जातो. कारण रामचंद्र घाणेकर विजय पाये कोणी म्हटल्याच्या नंतर नाथ धुळाने गणपती बुळा. खरोखर गाजवला शक्तितुरा अतिशय सुंदर. आणि ते गाणं एक छोटंसं गणपतीचं घेऊन पुढे जातो.
कौतुके बोलती माता पार्वती, कौतुके बोलती माता पार्वती, लाडका हा बाळ मुका महागणपती, लाडका हा बाळ मुका महागणपती, माता पार्वती। माता पार्वतीने मळाचा गण बनविला हो, सजीव करून तयासी पुत्र मानिला हो, पुत्र मानिला हो। माता गेली जवा अंघोळीला द्वारी बसविला हो, येऊ देईना घरात कुणाला आले जर किती, येऊ देईना घरात कुणाला आले जर किती, लाडका बाळ मुका महागणपती, लाडका हा बाळ मुका महागणपती, कौतुके बोलती माता पार्वती, कौतुके बोलती माता पार्वती, कौतुके बोलती माता पार्वती। अरे बाबूलाल बाबूलाल बाबूची टोपीला, बाबूच्या टोपीला हिरवा झेंडा आणि समस्त सूर्यवाल्यांचा भगवा झेंडा आहे की नाही। ही आपली लोककला आहे, बरोबर की नाही, ती सोडायची नाही आपण बुवा, लक्षात घे। सकाळ होणार, काळजी करा, पोलीस योजनेचं कोण पण नाही, काही विषय नाही। श्री पिंपळेश्वर प्रासादिक भजन मंडळ लालबाग विरार, सन्माननीय बुवा रोहिदास मांजरेकर आमचे गुरुबंधू आहेत, वरिष्ठ गुरुबंधू, यांच्याकडून श्री चकवावादेश आणि यांच्या चकवावादक नितेश गाडी यांच्याकडून आशीर्वाद रुपये 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो। त्याचप्रमाणे अनंत हरियाण केळवली कॅन्टीनवाले खरोखर यांचे सुपुत्र या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो। त्याचप्रमाणे विजय पायकोळी घाणेकर बुवा यांची आठवण केल्याबद्दल 50 रुपयाचं पारितोषिक मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद। त्याचप्रमाणे सन्मान्य श्री किशोर ढवळे अखिल नाना नानी पार्क ग्रुपचे खरोखर यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक किशोर ढवळे साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतोय, धन्यवाद। त्याचप्रमाणे श्री संजीव शिवाजी सुतार महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहसंपर्क अध्यक्ष पंचायत समिती राजापूर यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी बंद पाकिट मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे कैलासवासी रमेश जनार्दन खानविलकर यांच्या स्मरणार्थ गाव जैतापूर सन्मान निलेश रमेश खानविलकर, योगेश रमेश खानविलकर, एकच गाडी 262 यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे श्रद्धा विश्वास आडे, दोनच राजे इथे गाजले या कोकण भूमीवर झाले पाहिजे, 100% घेणार सन्मान्य श्रद्धा माऊली यांचंही 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद। पंकज आमचे परममित्र पंकज साहेब मस्तेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्याचप्रमाणे सचिन कांबळी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। ह्याच्यामुळे सगळं मागे मागे जाऊ होतं। श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ निलेश गावडे, विनायक अरविंद गावडे यांच्याकडून आशीर्वाद रुपये बंद पाकिट आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद। ज्यांनी ज्यांनी देवा बक्षिसा दिला नाही त्या सर्वांची इच्छा पूर्ण कर आणि ज्यांनी नाही दिला नाही त्यांची पण इच्छा पूर्ण कर, कुणी नाराज होऊ नको। ज्यांची ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांचा संसार सुखाचा होऊ दे, ज्यांची नाही झालेली आहेत त्यांची लवकर होऊ दे, बरोबर की नाही। दिवसभर फिरतात रे, काही नाही काही चालतात या, पण रात्र झाली की नाही रे, नाही 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 नाही, लय वाईट वाटतं, लय वाईट वाटतं। पण काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, सत्यनारायणची मी झाकडा घालतो, ज्यांची नाही झाली आहे 2024 मध्ये पूर्ण होऊन जाऊ दे तेव्हा महाराजा। आणि लक्षात ठेवा ज्यांची ज्यांची होतील त्यांनी पूजरसनी माका बोलवा बारशे, नाहीतर पहिल्याचा काळ वेगळा होता, हम दो हमारे मारा तेव्हा काळ, त्याच्यानंतर पुढे आला आमच्या पप्पांपर्यंत हम दो हमारे छे,
त्याच्यानंतर हळू पुढे आला हम दो हमारे दो. सर ठीक आहे. ह्याच्या पुढं हम दो हमारा तळपास. बेकार, थांबू नका कुणी, चान्स घेत राहायचा. बरोबर की नाही? टेन्शन घ्यायचं नाही. मध्यंतरी सरकारांना नियम, सरकार कधी चेंज होता मला सांगत ना अध्यक्षांनी, राजकारणावर अजिबात बोलायचं नाही, चुकान सुद्धा बोलणार नाही. खरंच सांगतो. कारण काय, सरकार तो भरोसा नाही. सकाळी 4 वाजता कधी चेंज होता, आम्ही मेलो कार्यकर्ते. बरोबर की नाही? मध्यंतरी सरकारने फक्त पेपरात ऍड केला, ऍड ज्याका 4 पोर आहोत त्याका रेशनिंग फ्री करणार. रेशनिंग फ्री करणार म्हटल्याच्या नंतर पेपर वाचणारा एक होतो, त्याने विचार केला अरे आयुष्यभर रेशनिंग फ्री सरकार करणारा 4 पोरा. घराकडे येलो आणि बायको सांगता गो ऐकलं आजचो पेपर काय म्हणता. काय म्हणता? अगो ज्याका 4 पोरं आहेत ना त्याका आयुष्यभर रेशनिंग फ्री भेटणारा. मग म्हणता तुमचा काय, आमका तर 2च हो. तर म्हणता एक काम करू, पहिला माझा म्हणता लग्नाच्या अगोदर एक होता, तिका 2 घेऊन येऊ. बायको म्हणता भंग दे मोरू दे, म्हणता 50 वर्ष आता झाली, आता काय जमणार. आणा जा आणा म्हटल्यावर हेनो सकाळची गाडी पकड खुशीत गाजरा खात गेलो. 2 घेऊन 2 दिवसांनी परत गेलो. असो अंगणात दिलो आणि आवाज दिला गो 2 घेऊन येलय, आपली 2 बाहेर घेऊन ये. याक घेऊन आली हातात ना बाहेर. म्हणता गो अगो आपली 2 होती, मग याक काय म्हणता काय तुम्हीच पेपर वाचतास. ज्यानं वाचला ज्याचा होता तो घेऊन गेलो. काय नाडल की धरती, झाडा लाव झाडा तरच त्याच्यावर बसतील कावळे. बाकी तू खरोखर सुंदरच रे. आई शपथ. अरे तो इसारलो याका मी वाचवलंय मरता मरता. ह्या जांभळ्यान वाचवला. उंचीचो फायदो. अहो भात कापताना ह्यो जो भातात घुसलो ना तो फक्त कापी खाली वरला भात पुरं हलवरचं ह्यो दिसलं नाही. आणि डुकरा म्हणून वरना बघून बरकंदार नियम धरून आणि मारणार होते मी वाचवलं. मग अरे थांबा जरा, तर दुसरा गांजा डुकर कोण नाही म्हटला ह्यो पुजारी बुवा ह्याका पहिलं बाहेर वाडा. बाकी बरोबरच ना. अरे काय नाही रे, देवगडचे पण आपलेच आहे की नाही. सगळं रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सगळे आपलेच बुवा. आणि आज समस्त भजन रसिकांनी या भजनी समस्त भजनी बुवांना कलावंतांना मोठं केलेलं आहे. बरोबर की नाही? म्हणून आज आम्ही मोठा आहोत. नाहीतर आज आमचं काय नाही, हे सगळं तुमचं आहे. कारण नवविध भक्तीमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. आम्ही काय घेऊन बसला तो. बरोबर की नाही? काय नाही घेऊन जाणार आहे आपण. वेळेचं बंधन आहे. या ठिकाणी गजर घेण्याचा फरक करणं मगाची फरमाईश आली ते घेतून पुढे जातो. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवरी. काय आहे, लगातारचे 13वा प्रोग्राम आहे. बुवांचा पण तेवढेच चालू आहे. कारण आवाजाला थोडासा प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही सांभाळून घेता याचं समाधान आहे. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवरी. एक त्या रायगडावरी एक चौदार तळ्यावरी. एक त्या रायगडावरी एक चौदार तळ्यावरी. एक त्या रायगडावरी एक चौदार तळ्यावरी. वा शाबास. कोकण पुण्यभूमीवरी कोकण पुण्यभूमीवरी. एक त्या रायगडावरी एक त्या रायगडावरी एक चौदार तळ्यावरी. एक त्या रायगडावरी एक चौदार तळ्यावरी. दोनच राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर मराठ्यांची अस्मिता कोणी कायम ठेवली असेल तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि खरोखर देश कोणाच्या जीवावर चालत असेल तर ज्या संविधानावर चालतोय तेच म्हणजे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्या बाबासाहेबांसाठी एक गाणं घेतो आणि पुढे जातो. थांबर माथा एवढं वाचतो गप्पा. थांबर माथा एवढं वाचतो गप्पा. थांबर माथा एवढं वाचतो गप्पा. कोरसचा जर आवाज दे ना. थांबर माथा एवढं वाचतो गप्पा. वाचनात कळलं नाही वेळेचं भान. वाचनात
गेला नाही मेरे सलमान सलमान एवढं वाचतो ग पाय आंबर माथाम एवढं वाचतो ग पाय आंबर माथाम एवढं वाचतो ग पाय. एकदा जोरदार टाळ्या बाबासाहेबांसाठी झाल्या पाहिजे की नाही. या ठिकाणी कैलासवासी रमेश जनार्दन खानविलकर, गाव जैतापूर, पुणश्चर्जा, तालुका राजापूर, निलेश रमेश खानविलकर, योगेश रमेश खानविलकर, पुन्हा गाडी नंबर 265 फॉर्म मध्ये टेन्शन घ्यायचं नाही. फॉर्म मध्ये गाडी नंबर 265 यांच्यावर 100 रुपये पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे अखिल नाना नानी ग्रुप श्री किशोर ढवळे यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे नाना नानी रहिवासी रिक्षा संघटना अध्यक्ष सन्माननीय श्री स्वप्नील घाडी 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 रिक्षा स्टँडच्या ठाण्या वाघ 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 वाघ. बरोबर आहे ना, ढाण्या वाघ नाद करायचा नाही. अरे महाराष्ट्रामध्ये प्रथम ढाण्या वाघ एकच, कारण जंगलातील 1 नंबर लागला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. पण ज्यांनी लावली दुश्मनाची वाट त्या माझ्या बाळासाहेबांना महाराष्ट्राचा वाघ म्हणतात, महाराष्ट्राचा वाघ म्हणतात, महाराष्ट्राचा वाघ म्हणतात. जय भवानी जय भवानी जय भवानी. एकच फाईट वातावरण टेन्शन घ्यायचं नाही. जांभळे की पावर आणि जिओ का टावर. नाही रिक्षा संघटना अध्यक्ष सन्मान्य स्वप्नील घाडी रिक्षा स्टँडचा ठाण्या वाघ यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे बुवा मजा येत नाही कोण हो ते का मजा येत नाही, मजा करू काय करू खावा ते माका सांग रे म्हणजे तुका मजा येत. अरे एकट्याची तुझी मजा म्हणजे ती आमची सजा. असो पण भारी सूरज राहुल असू देत, कोणतरी हवं असो एक, बरोबर की नाही. बंद पाकिट आलेला असू दे, 1 करोड रुपये तरी असणार माझ्यासाठी, असू दे. प्रेमाने दिलं आहे ना ते स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद. दिनेश अरे घाडी आमचे सन्माननीय मित्र या ठिकाणी आलेले आहेत, मनपूर्वक स्वीकारतो. यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय आदेश घोड साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बराच वेळ झालेला आहे. बाळासाहेबांवरती पण छोटंसं कवन शॉर्टकटमध्ये घेणार आणि पुढे जाणार, जेवढ्याच तेवढं बुवा, कारण बुवांचा पण अजून अभंग वगैरे सर्व घेणं बाकी आहे. या ठिकाणी गजर घेतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पण प्रथमतः ज्या राजासाठी, ज्या राजाच्या कर्तृत्वावरती आज आपण मराठी बांधव या महाराष्ट्रामध्ये भजन पूजन कीर्तन करतोय, त्याच्यावरती एक गाणं घेणार आणि त्याच्यानंतर पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. कारण सन्माननीय सुनील लब्धे, सन्मान्य सुनील लब्धे, गाव साळवी साळशी देवगड गाडी नंबर 517. वा 7 महत्वाची आहे, बरोबर की नाही. 5171 यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद 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 धन्यवाद. चल तिचा आवाज पण येत नाही. भगवा झेंडा फडकला रायगडावरी, शिलेदार मराठ्यांचा दौडत्याची भारी, हा इतिहास त्यांनी रचिला, हा इतिहास त्यांनी रचिला. शिवराय माझा साऱ्या रयतेचा राजा, शिवराय माझा साऱ्या रयतेचा राजा, या महाराष्ट्राला लाभला. शिवराय माझा साऱ्या रयतेचा राजा, या महाराष्ट्राला लाभला. या माईक जवळ जवळ रे. शिलेदार मराठ्यांचा दौडत्याची भारी, हा इतिहास त्यांनी रचिला. शिवराय माझा साऱ्या रयतेचा राजा, महाराष्ट्राला लाभला. जन्म आला राजा शिवनेरी गडावर, आनंदी आनंद झाला साऱ्या घरोघर. छत्रपती
आनंदी आनंद साजरा झाला शिवनेरी गडावरती, की नाही? मावळे असे होते की जीवाला जीव देणारे मावळे होते, सर्व जाती सर्व धर्माचे सर्व पंथाचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताफ्यामध्ये सामील होते आणि स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी स्वतःच्या रक्ताचं बलिदान केलं होतं. म्हणून म्हणते बघा, जन्म आला राजा शिवनेरी गडावर, आनंदी आनंद झाला सात बरोबर. रूप साजिरे गोजिरे बाळ सुंदर, जणू वाटे देवाचा दैवी अवतार. जणू प्रत्यक्ष देव उतरला या महाराष्ट्रामध्ये आणि मुघलशाही हटवली बघा. म्हणून म्हणतोय, जिजाऊ पोटी जिजाऊ पोटी जिजाऊ पोटी छावा जन्मला, जिजाऊ पोटी छावा जन्मला. साऱ्या दैतेचा राजा या महाराष्ट्राला लाभला भला. वर्ष होता 16 गडकेला पहिला सर, आनंदी आनंद हर हर महादेव गर्जना ही निरंतर. मर्द मावळे जगती ताट मानेन, मुद्रा करती शिवरायाला मान झुकवून. मराठी जर झुकला असेल तो फक्त माझ्या राजासमोर मुजऱ्यासाठी, बाकी मोडेल पण वागणार नाही. ही मराठ्याची जात आहे बघा. म्हणून म्हणतोय, कारण 5 भाऊ एकत्र लढले, कौरवांचा नाश झाला. 2 भाऊ राम लक्ष्मण एकत्र लढले, रावण मारला गेला. पण 2 भावांमध्ये वैर झाला, वाली आणि सुग्रीव. संसाराचा वाटोळा झाला. म्हणून सांगतोय, भावाने भावाची साथ सोडायची नाही. अशीच तुमची एकजूट कायम ठेवा. कितीही मोठं संकट येऊ दे, कोणीही येऊ दे, पैसे फक्त उरूच देऊ नका ठेवा. काय यार, ही शेवटी मजा म्हण, बरोबर की नाही बुवा? बाकी तो हुशार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जे आपल्याला उपकार आहेत ते आपण कधी विसरू शकत नाही. म्हणून म्हणतो बघा, वर्ष होता 16 गडकेला पहिला सर, हर हर महादेव गर्जना ही निरंतर. मर्द मावळे साथी धुरंधर, इतिहास देई ग्वाही किस्से भयंकर. मानमाय भूमीचा राखिला, मानमाय भूमीचा राखिला. शिवराय साऱ्या दैतेचा राजा या महाराष्ट्राला लाभला. शिवराय साऱ्या दैतेचा राजा या महाराष्ट्राला लाभला. परस्त्रीला मांडियली मामुली समान, जगामध्ये मिळविला हा पहिला तिला मान. समान मारले छत्रपती शिवाजी महाराजांनी, हे की नाही? कल्याणच्या लुटीमध्ये सुभेदाराची सून आली होती, पण खना नारळाने ओठी भरून त्याची माघारी पाठवली. हा आमचा राजा होता, आहे की नाही? आज देशामध्ये अत्याचार किती वाढत आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे. म्हणून म्हणतोय बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची काय शिकवण आहे आपल्याला. मर्द मराठी जगती ताठ मानेन, मुजरा करती शिवरायांना मान झुकवून. आई भवानीची आण तुम्हाला, आई भवानीची आण तुम्हाला. शिवराय साऱ्या दैतेचा राजा या महाराष्ट्राला लाभला. साऱ्या दैतेचा राजा महाराष्ट्राला लाभला. गरीबाचा वाली झाला रयतेचा कैवारी, राजा आमचा पडला साऱ्या मुघलांना भारी. मुडबळ मावळ्याला घेऊन स्वराज्य
निर्माण करण्याची ताकद कोणात होती तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यात होती आहे की नाही. आणि त्यांच्यानंतर औरंगजेब महाराष्ट्रात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने पाऊल टाकलं. पण औरंगजेबानंतर सुद्धा औरंगजेबाने जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतंय की शिवाजी नावाचं वादळ आजही मला सतवतंय. ही राजाची धमक होती की नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठ्यांचं मान सन्मान अबाधित ठेवला ते धर्मवीर आदरणीय छत्रपती संभाजीराजे की नाही. 40 दिवस अन्याय केला, डोळे काढले, सगळं काय केलं, पण मराठ्यांच्या नावाला कुठं धक्का दिला नाही, कुठं धक्का लावू लागला नाही. आणि म्हणून म्हणतोय लक्षात ठेवा 50 डे कांडा लागू दे त्या डेला, हगडे आग लागू दे, किजडे मरून दे, रोज दे शिरा पडून दे. एक लक्षात ठेवा 19 फेब्रुवारी माझ्या राजाची शिवजयंती. हा दिवस विसरायचा नाही. हा दिवस तुम्ही विसराल त्या दिवशी समजा मेल्यात जमा तुम्ही, बाकी काय नाही. म्हणून म्हणतोय आयुष्यात कर्म चांगलं करा, ही राजांची शिकवण आहे. म्हणून म्हणतोय बघा गरीबाचा धालीवाला रैतेचा कटवारी, राजा आमचा पडला सारे मुघलांना भारी. माथ्यावर शोभे त्यांच्या अर्धचंद्रकोर शिवरायांना किती शोभून दिसते की नाही. म्हणून म्हणतोय बघा माथ्यावर शोभे त्यांच्या अर्धचंद्रकोरी, शब्द पुरे पडती वर्णयाला थोरी. शेवट वाक्य सांगतो ऐका, प्रत्येकाने विचार करा आणि हृदयाजवळ आठवा. शिवराया मुच्या हृदय कोरीला, शिवराया मुच्या हृदय कोरीला, शिवराय साऱ्या रैतेचा राजा या महाराष्ट्राला लाभला. शिवराय साऱ्या रैतेचा राजा या महाराष्ट्राला लाभला. रायगडावरी दौडल्याची भारी हा इतिहास त्याने रचिला, शिवराय साऱ्या रैतेचा राजा या महाराष्ट्राला लाभला. साऱ्या रैतेचा राजा या महाराष्ट्राला लाभला. शिवराय साऱ्या रैतेचा राजा या महाराष्ट्राला लाभला. एकदा जोरदार टाळ्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. धन्यवाद. जय जय भवानी, जय भवानी. हर हर. हा नाच करायचा नाही, जबरदस्त टेन्शन नाही घ्यायचं. मगाची ह्या चालले ना. या ठिकाणी सन्माननीय बुवा हा राजकारणावर मागाचा तो विषय बरोबर आहे. त्या मगाशी 100 रुपयाचं काहीतरी मगाशी उडाला होता. बरोबर असा बघा वय वाढला की होता. गीता टूर्स अँड जाऊची पुण्याई आज आली ओ फळाला. तो बापाचा बाप तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. बापाचा बाप तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. धन्यवाद. खरोखरच अशीच भजन रसिकांनी दोन्ही बुवांना अशीच साथ दिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या भजन रसिकांसाठी झाल्या पाहिजेत. या ठिकाणी गजर घेतो आणि पुढे जातो कारण वेळ बराच झालेला आहे. बक्षीस देतो सगळ्यांना. द्यावं मात्र काय देणाऱ्याचे देत जावे. नाव काय सांग.
हा सन्माननीय विलास कानडे बुवा ना, हा बुवा या ठिकाणी उपस्थित झालेत, मनपूर्वक आभार त्यांचे पण, आणि त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, आहे कुणाचं योगदान, आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला, राजा राणीच्या जोडीला, आहे कुणाचं योगदान, आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ते मोबाईल मधून काढून द्या ना मला. त्याच्यामध्ये असेल मोबाईल ग्रुपवर बघ. सन्माननीय नितीन आष्टेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्मान नितीन साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतोय आणि बक्षिसा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ग्रुपवर असेल बुवा. मला जास्त काय बोललेलं नाही. काय आहे, हल्लीची परिस्थितीच बिकट चाललेली आहे, वेगवेगळे विषय आलेले आहेत. कारण जोपर्यंत पोरगी पट्टा तोपर्यंत पोरगी अगदी अगदी गोड गोड बोलते आहे, बरोबर की नाही. पण या ठिकाणी सन्माननीय संतोष सानवडे बुवा आमच्या मोरोशी गावचे परम मित्र आहेत माझे, आणि सन्माननीय मंगेकर माऊली यांचे पटशिष्य आहेत. यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पण या ठिकाणी गजर घेतो, वेळ बऱ्याच झालेला आहे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. कारण काय आहे, हल्लीची भजनं ही वेगळ्या रूपाला चाललेली आहेत. कारण मगाशीच बुवाने काय सांगितलं, पेटाव शलव खटलव हे विषय बराच चालतात सध्या, पण मुंबई नगरीमध्ये हे विषय कमी आहेत. आणि तुम्ही सुज्ञ भजन रसिक श्रोतेजन आहात. तुमच्यासमोर एक गजर सादरीकरण करतो आणि पुढे जातो. बघा. जाईल तिकडं नाक्यावर आता एकच चालले हवा, ओ बुवा. बिचारा काय नाही बोलले, मी एक शब्द सुद्धा नाही बोललो. बघा, गरीब गाय सारखं बसलेलो आहे, काही विषय नाही. हसी पण बारी होता, रंगता, बरोबर की नाही. जाईल तिकडं नाक्यावर आता, तुझ्याकडे ठेवू नंतर द्या, नंतर ते मिक्स होते. एकच चाललंय हवा. बुवानी मगाशी सुंदर गाणं घेतलेलं आहे माझ्यावरती, पण मी बुवांवरती गाणं घेणार नाही आहे. कारण समस्त भजनाचं काय चाललंय त्याच्यावरती गाणं घेण्याचा प्रयत्न करणार. जाईल तिकडं नाक्यावर आता एकच चाललंय हवा, आता आला जमाना नवानी भजनात धिंगाणा घालतोय बुवा, आता आला जमाना नवानी भजनात धिंगाणा घालतोय बुवा, आता आला जमाना नवानी भजनात धिंगाणा घालतोय बुवा. एकच चाललंय हवा, आता आला जमाना नवानी भजनात धिंगाणा घालतोय बुवा. हो पंचरत्नांनी भजन केलं, पंचरत्नांनी भजन केलं, संस्कृतीचे भान ठेवून. आता गजर म्हणती गावा, बुवा लोक गजर म्हणती गावा, बाबा नाही कळलं भजन आवा. पंचरत्नांनी भजन केली,
आपली संस्कृती जतन करून केली आणि आम्ही आज 2020च्या जमान्यामध्ये भजनाची परंपरा कुठेतरी घसरवीत चाललोय. काय कारण अभंग गवळण हे सध्या होईतच नाही, परिस्थिती एवढी बिकट आलेली आहे, बरोबर की नाही. आणि गजराला मेन गाभा म्हणणारे बुवा आम्ही तयार झालो. म्हटल्याच्या नंतर आम्ही आमची परिस्थिती काही ते ओळखायची. भजन रसिक श्रोतेजनांना दोष देण्यात अर्थ नसतो. बुवाने काय द्यायचं असतं ही प्रत्येकाला अक्कल प्रत्येकाला फक्त वापरायची कशी कळली पाहिजे, बरोबर की नाही. कारण कुरुक्षेत्रामध्ये लढाई व्हायच्या अगोदर त्या कारण श्रीकृष्णाकडे दोघ जण गेले होते. कर्ण अर्जुन आणि आपला दुर्योधन. एक जाऊन पायथ्याला बसला, दुसरा जाऊन उशाला बसला. बघा एकाने सांगितलं कान्हा अरे तू मला नको. दुर्योधन काय सांगतोय कान्हा तू मला नको, तुझं सैन्य मला दे. पण अर्जुनाने सांगितलं कान्हा तुझं सैन्य मला नको, प्रत्यक्षात तू माझ्या बरोबर चल. परिणाम काय झाला बघा, 5 असून सुद्धा तरले गेले आणि 100 असून मारले गेले. अक्कल होती पण वापरायची कशी कळली पाहिजे होती. सगळ्यात भाग्यवान कंस होता कारण त्याच्या कारावासामध्ये कृष्ण जन्माला आला होता. जर कंसाने अवहेलना टाळली असती तर कंसासारखा भाग्यवान दुसरा कोण नव्हता. आणि लक्षात ठेवा दुसरा भाग्यवान हिरण्यकश्यपू, कारण त्याच्या घरामध्ये भक्त प्रल्हाद जन्माला आला होता. लक्षात ठेवा कर्म हे कोणाला चुकलं नाही. ज्या देवकी मातेनं 8 मुलांना जन्म दिला ना ती देवकी माता एकाही मुलाला पाना पाजू शकली नाहीये. त्याच्यामुळे कर्म हे प्रत्येकाला भोगायला लागतं. जो विश्वाचा विधाता विष्णू भगवान अजून सुद्धा यादव कुळाला समोर मारताना बघत होता पण एकालाही वाचवू शकला नाही. आणि अमृत घेऊन विष्णू प्रत्यक्षात गेले असताना सुद्धा भार्गव ऋषी ते पिऊ शकले नाही. हे विसरता कामा नये. मेल्याच्या नंतर जवसर जिवंत असना प्रत्येकाकडे मोबाईल आहे. लक्षात ठेवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्यांपासून कोताऱ्यांपर्यंत सगळ्यांकडे मोबाईल आहे. सकाळी उठायचं आंघोळ बिंघोळ करायची, कामाच्या घाईत असू दे काय असू दे 5 फोटो उडवायचे आणि इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप सगळीकडे पाठवून द्यायचे. सांगतो लक्षात घ्या जिवंतपणी तुम्ही फोटो काढाल, मेल्याच्या नंतर तुमका आणि माका एकाच फोटोत जाऊचा. नो हलिंग नो डोलिंग ओनली गरमी फिलिंग. चाललं तू हो हो चालेल सावकार घ्या बाबा सावकार. नाही पण तुझी डोंबोलीवर नाही येतात. लक्षात घ्या आयुष्यात आपल्याला कर्म चांगलं करायचं आहे, बाकी काय नाही. पण जी स्मारक पंचरत्नांची होत आहेत ते आता आमच्या लोकांची काय विषय होत सांगता नाही. याचा कोणतरी मानला तर ठीक आहे. एक गुळगुळीत दगड नेऊन ठेवला नाही झालो संदीप पुजारो. त्या का लावला आणि गंधकी झालो तो संदीप पुजारो. पण जांभळ्याचा एवढा काडमाड बांधता लागत पण भारी माणूस जातो लागला. पण आयुष्यात चांगलं कर्म करा म्हणून म्हणते बघा पंचरत्नांनी भजन केलं संस्कृतीचे भांड ठेवून. आता गजर म्हणती गाबा बाबा नाही कळलं भजन. चढावोडती भजनी मोठी एकमेकांची लायकी काढती. दुश्मना परी भांडण म्हणतो, दुश्मना परी भांडण म्हणतो कानपट फोडीन बुवा. दुश्मना परी भांडण म्हणतो कानपट फोडीन बुवा. हे आता हल्ला जमाना नवाने बदलत धिंगाणा घालतोय बुवा. आता बुवांना मान न उरला म्हणडी स्वदा वगावून. पूर्वी तो काळ होतो एखादं बुवा फक्त उतारलो बस त्याच्या स्वागतासाठी जात होते. आता टाइम झालो चालू कर आमचा मान आम्हीच घालवून घेतो, बरोबर की नाही. हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून म्हणतोय बघा आता बुवांना मान न उरला म्हणडी स्वदा वगावून. चाले मुखात वंगळ भाषा कसा भावेल तो भगवान. नको नको त्या गाण्यासाठी मेहनत करते जीव तोडून. नको नको त्या करेल कर्म फळ त्या परी, करेल कर्म फळ त्या परी हे पण ध्यानी ठेवा.
काय सांगतोय का? काय करतील विचार स्वर्गी, काय करतील विचार स्वर्गी, पंचरत्न सवे सारी बुवा. आपली भजनं ऐकून ते स्वर्गामध्ये विचार काही करतील आहे का? है की नाही? म्हणतो का, जरी परिवार एकच आमचा, जरी परिवार बुवा लोकांचा, तरी म्हणत हे वाचा. हा बुवा जोडीला नको, तो बुवा जोडीला नको, या सध्या बराच चाललेला हा मनातला हेवा दावा कुठंतरी थांबलं पाहिजे बघा. म्हणून म्हणतोय आज सन्मान्य संदीप पुजारी बुवा, खरोखर जे चांगलं आहे ते नेहमी चांगलं म्हणणारा मी आहे. यांच्यासारखी कॉमेडी मी नाही करू शकत बुवा, पण खरोखर हा माणूस म्हणजे ना एकमेव गुळाची ढेप आहे, गुळाची ढेप. काही कधी कोणाला न चुकवता स्वतःवर जोक करून मनोरंजन करणारा व्यक्तिमत्व म्हणजे संदीप पुजारी बुवा. एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी झाल्या पाहिजे. म्हणून म्हणतो बघा, जरी परिवार एकच आमचा, मग म्हणत हे वाचावा. बोल का पोपट देव झाला, धनाने त्याला तोलू लागला. बोल का पोपट प्रमोद सांगे साऱ्यांना तारिली, प्रमोद सांगे साऱ्यांना तारिल, हरिनाम एकच दवा. प्रमोद सांगे साऱ्यांना तारिल, हरिनाम एकच दवा. आता आला जमाना नव्हाने बदलत, धिंगाणा घालतोय बुवा. जाईल तिकडं नाक्यावर आता एकच चाललंय हवा. आता आला जमाना नव्हाने बदलत, धिंगाणा घालतोय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संगीना सजाऊंगी, दीप जला के दिवालिया मनाऊंगी. खरोखर 22 तारीखला रामलल्ला विराजमान झाले आणि याच्यासारखं मोठं भाग्य आमच्यासाठी दुसरं कोणतं नाही. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान झाले आणि हे गाणं फेमस झालं आहे की नाही. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवालिया मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवालिया मनाऊंगी. मेरे झोपड़ी के भारा भूल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भारा भूल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवालिया मनाऊंगी. मेरे